नमस्कार लाडकी बहिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी जी आज माहिती सांगणार आहे ती तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर ठरू शकते. सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि त्यामध्ये ₹4,500 आणि ₹6,000 एकत्र मिळणार अशी चर्चा सुरू आहे. पण सगळ्यांना मिळणार का? की फक्त काही महिलांनाच हे पैसे भेटणार आहे? हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्पष्ट करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण ₹4,500 बद्दल इथे बोलूया. बघा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे आणि तरीही त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत. अशा बहिणींना हे 3 महिन्यांचे प्रत्येकी ₹1,500 मिळून एकूण ₹4,500 एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे की 1500 गुणिले 3 इज इक्वल टू ₹4,500 हा आपल्याला भेटणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे कधी भेटणार आहे? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हे थकीत पैसे एकत्र जमा होऊ शकतात. म्हणजे की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे जे पैसे आहे हे आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण की सरकारने इथे स्पष्ट केलेले आहेत. आता त्यानंतर ₹6,000 विषय नेमका काय? हे ₹6,000 नेमके कोणाला मिळणार आहे? इथे सगळ्यात जास्त गोंधळ झालेला आहे. तर ज्या महिलांची आधी काही कारणांमुळे ई-के-वाय-सी अडकली होती, नाव दुरुस्ती यादीमध्ये दाखवत होतं, ओ-टी-पी येत नव्हता किंवा प्रोसेस पेंडिंग होती, पण आता दुरुस्ती पूर्ण झालेली आहे, ओ-टी-पी येत आहे, के-वाय-सी यशस्वी दाखवत आहे. अशा महिलांना 4 महिन्याचे एकत्र मिळून हे पैसे भेटणार आहे. म्हणजे नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500, जानेवारीचे आणि फेब्रुवारी, मार्च असे मिळून एकूण ₹6,000 हे त्यांना भेटणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे फेब्रुवारीत नाही तर मार्चमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे जे पैसे आहे ना, हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे सगळ्यांना मिळणार का? आता आपल्याला हे पैसे भेटणार आहे. कोणाला ₹4,000 भेटणार आहे, कोणाला ₹6,000 भेटणार आहे. पण सगळ्यांना भेटणार का? हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे ना, हा सगळ्या महिलांना इथे पडलेला आहे. तर यामध्ये बघा, फक्त आता ज्या महिलांची के-वाय-सी यशस्वी झालेली आहे, नाव तपासणीमध्ये क्लिअर आहे, बँक खाते त्यांचे सक्रिय ॲक्टिव्ह आहे, आधार लिंक त्यांचं योग्य आहे. जर यामध्ये काही समस्या असेल तर पैसे होल्ड होऊ शकतात. बघा, यामध्ये मी तुम्हाला 4 इथे सांगितलेले आहे. या 4 मध्ये जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला याचे पैसे भेटणार नाही. परंतु या 4ही गोष्टी तुमच्या क्लिअर असेल तर तुम्हाला ते 100% मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पैसे भेटणार आहे. त्यानंतर तुमचं नाव कसं चेक करायचं? आता यामध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं हे आपण इथं बघणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा भाग तुम्हाला स्वतः चेक करायचा आहे. जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जा. तुमचं नाव दुरुस्ती यादीमध्ये आहे का ते एकदा बघून घ्या. के-वाय-सी स्टेटस व्हेरिफाय करा. आधार आणि बँक लिंक तुमचं एकदा तपासून घ्या. जर नाव दुरुस्ती यादीमध्ये असेल तर लगेच तुमची जी के-वाय-सी आहे ना, हे पूर्ण करून घ्या. कारण के-वाय-सी पूर्ण केल्याशिवाय एकत्रित रक्कम तुम्हाला इथे भेटणार नाही. त्यामुळे ही जी लाडकी बहिणींची के-वाय-सी ना, ती तुम्हाला तर करायचीच आहे. परंतु तुम्हाला बँकेची सुद्धा इथे एकदा के-वाय-सी करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण की कधी-कधी आपलं अकाउंट जे आहे ना, हे बंद पडून जातं. आपल्याला त्यानंतर के-वाय-सी करणे तर गरजेचे असतं. त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला इथे के-वाय-सी करणे इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर काही बहिणींच्या मनातील शंका जी आहे ना, या सुद्धा आपण इथे बघणार आहोत. आमची के-वाय-सी झाली पण पैसेच आले नाही, अशा खूप साऱ्या कमेंट आपल्याला इथे येत आहे. बँक खाते ॲक्टिव्ह आहे का? हे सुद्धा तुम्हाला एकदा इथे तपासून घ्यायचं आहे. किंवा ओ-टी-पी येत नाही. मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का? ते सुद्धा एकदा तुम्हाला इथे तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टेटस सक्सेसफुल दाखवतं का? हे सुद्धा तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे. कधी-कधी काय होतं, की स्टेटस सक्सेसफुल दाखवतं, पण तुम्हाला पैसेच येत नाही. हे सुद्धा इथे तुम्हाला एकदा बघून घेणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रोसेसिंग डिले असू शकते. बघा, कधी-कधी आपले जे पैसे आहे ना, हे खूप लेट होते. काय होतं, की आपल्याला पैसे येत नाही, परंतु आपल्या शेजारणीला किंवा नातेवाईकाला जे पैसे आहे ना, ते येतात आणि त्यानंतर आपण घाबरतो. आपल्याला असं वाटतं, की आपलं जे आता आपण अपात्र झालो की काय? पण इथे घाबरायचं नाही. 1-2 दिवस इथे वेट करायचं आहे आणि 1-2 दिवसानंतर आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे, हे 100% आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. त्यानंतर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला इथे सांगायची आहे. जर मोठ्या प्रमाणात बहिणींना के-वाय-सी संदर्भात अडचण येत असेल, तर आपण एकत्रित विनंती अर्ज इथे देऊ शकतो. जर तुम्हाला मुदतवाढ हवी असेल, तर कमेंटमध्ये विनंती अर्ज असा शब्द तुम्ही नक्की लिहा. जास्त कमेंट आल्यास मी जिल्हा सुविधा केंद्रात अर्ज देण्याचा इथे प्रयत्न करेल. शेवटचं स्ट्राँग जे आहे ना, हे तुम्हाला मी सांगतो, की ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी इथे पूर्ण झालेली नाही किंवा 31 डिसेंबर 2025च्या आधी ज्या महिलांनी ती ई-के-वाय-सी केली नसेल, त्यांनी काय करायचं आहे, की एक विनंती अर्ज आपल्या महिला आणि बालविकास विभागाकडे इथे द्यायचा आहे. जेणेकरून काय होईल, की सरकारच्या सुद्धा इथे लक्षात येणार आहे. तर आज आपण ₹4,500 आणि ₹6,000 संपूर्ण विषय इथे स्पष्ट केलेला आहे. कोणाला ₹4,500 भेटणार, कोणाला ₹6,000 भेटणार, कधी भेटणार,
कसं आपल्याला त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे कसं चेक करायचं? ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघितलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या इतर भगिनींना हा व्हिडिओ